हिमालयाच्या उंच शिखरांमध्ये अलकनंदा नदीच्या पवित्र किनाऱ्यावर वसलेलं एक दिव्य धाम, जिथे प्रत्येक वारा श्रद्धेची जाणीव करून देतो आणि प्रत्येक घंटानाद मनाला शांत करतो. चारधाम यात्रेतील हे पवित्र स्थान केवळ मंदिर नाही, तर आत्म्याला स्पर्श करणारा एक अनुभव आहे, जिथे हिमालयाची शांतता आणि विष्णूची कृपा एकत्र येते. तेच बद्रीनाथ धाम. मी बद्रीनाथची ट्रिप 2021 मध्ये केली होती. बँड्रा टर्मिनल्सवरनं हरिद्वारला जाणारी डेहराडून एक्सप्रेस ने आमचा प्रवास सुरू झाला. 32 तासांचा हा प्रवास कसा पार पडेल हे कळेनासं झालेलं, पण मित्र सोबत असले की वेळ सहज निघून जातो. पूर्ण प्रवासात धमाल मस्ती करत आम्ही पोचलो हरिद्वारला. रूमवर चेक इन करून थोडा आराम केला आणि संध्याकाळी आम्ही गेलो एका पवित्र स्थानी, जिथे गंगेचा प्रत्येक प्रवाह आत्म्याला शांती देतो. आम्ही आलो आहोत उत्तराखंडमधील हरिद्वार शहरातील सर्वात पवित्र हर की पौडीवर, जिथे प्रत्येक पहाटे आणि संध्याकाळी गंगा आरती होते. त्यामुळे येथे स्नान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. हर की पौडीवरची ही आरती म्हणजे आत्म्याला शांती देणारा एक अनुभव आहे. या परिसराच्या बाहेर एक खाऊ गल्ली आहे, जिथे खूप चविष्ट पदार्थ मिळतात. आम्हाला पाऊस मिळाला कारण बाहेर जास्ती फिरता आलं नाही, पण गंगा आरती पूर्ण बघायला मिळाली. गंगेच्या प्रत्येक लाटेत हजारो वर्षांची संस्कृती आणि अध्यात्म वाहत आहे. दुसऱ्या दिवशीचा प्रवास खूप मोठा असल्याकारण आरती संपताच आम्ही हॉटेलवर गेलो. पहाटे नाश्ता करून आम्ही निघालो बद्रीनाथ धामच्या दिशेने. मातीचे डोंगर असल्याकारण इथे सतत लँडस्लाइड्स होत असतात आणि त्यातून ट्रॅव्हल करणं खूप रिस्की होतं. हे बघा, इथे नुकताच लँडस्लाइड होऊन गेलाय आणि तो रस्ता क्लिअर करून नवीन बनवला गेला आहे. किती डेंजर ट्रॅव्हल आहे हा. एका बाजूला उंच पर्वत तर दुसऱ्या बाजूला खोल दरी आणि मध्ये शांतपणे पुढे जाणारा रस्ता. बद्रीनाथकडे जाणारा प्रवास हा स्वतःमध्येच एक अविस्मरणीय अनुभव आहे. प्रवासात ठिकठिकाणी हिरवीगार झाडे, छोटे धबधबे आणि वळणावळणाचे रस्ते दिसतात. जसे जसे बद्रीनाथ जवळ येते तसे तसे बर्फाने माखलेले शिखर आणि थंडगार वारे वातावरणाला अधिकच दिव्य बनवतात. जोशीमठ पासूनचा पुढचा रस्ता विशेषतः खूप सुंदर वाटतो. बद्रीनाथच्या मार्गावर प्रत्येक वळणावर निसर्गाचं एक नवीन रूप दिसतं. जणू हिमालय स्वतः आपल्या सौंदर्याने तुमचं स्वागत करत आहे. 10 ते 12 तासांचा वळणदार प्रवास करून आम्ही पोचलो बद्रीनाथ बेस विलेजला. हॉटेलमध्ये चेक इन करून जेवून घेतलं, थोडा आराम केला आणि मग थोडं शतपावली करायला निघालो. तापमान 10 ते 15 डिग्री पर्यंत होतं, म्हणून गरमागरम बॉर्नव्हिटा बनवून प्यालो आणि झोपी गेलो. अखेरीस तो क्षण आला, ज्यासाठी आम्ही 2 दिवसांचा लांबचा प्रवास साधला. हॉटेलमधून चेकआउट करून बॅग सगळ्या गाडीत लोड केल्या आणि मंदिराकडे जायला निघालो. बद्रीनाथ हे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ते चारधाम यात्रेतील एक महत्त्वाचे धाम आहे.
हे मंदिर अलकनंदा नदीच्या काठी वसलेले आहे. पुराणांनुसार भगवान विष्णूंनी येथे कठोर तपश्चर्या केली होती. त्यावेळी लक्ष्मी मातांनी त्यांना थंडीपासून संरक्षण मिळावे म्हणून बद्री म्हणजेच बोराच्या वृक्षाचे रूप धारण केले. त्यामुळे या ठिकाणाला बद्रीनाथ म्हणजेच बद्री वृक्षाचे स्वामी असे नाव पडले. असे मानले जाते की हे मंदिर सुमारे 8व्या शतकात आदि शंकराचार्यांनी पुन्हा स्थापले. त्यांनी हिंदू धर्माचे पुनरुज्जीवन करण्यासाठी 4 धामांची स्थापना केली. दर्शन झालं, आता नेक्स्ट स्पॉट कोणता? तर आम्ही गेलो बद्रीनाथ पासून सुमारे 3 ते 4 किलोमीटर अंतरावर एका सुंदर गावी, द माना विलेज. पूर्वी हे भारताचे अंतिम गाव म्हणून प्रसिद्ध होते, पण आता याला भारताचे पहिले गाव असे देखील संबोधले जाते. माना गावचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ते भारत चीन सीमाजवळील शेवटचे गाव आहे आणि ही पवित्र यात्रा आणि हिमालयाची नैसर्गिक सुंदरता अनुभवण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. तर गावातून थोडं पुढे जाताच आम्हाला गणेश गुफा लागली, एक लहान गुफा जिथे भगवान गणेशाचे मंदिर आहे. मग अजून थोडं पुढे जाताच व्यास गुफा लागली. इथे जाण्यासाठी छोटासा ट्रेक करावा लागतो. महाभारतातील महान ऋषी वेद व्यासांनी ही गुफा वापरली होती. लोक मानतात की हेच ते ठिकाण जिथे श्री गणेशांनी महर्षी वेद व्यासांसोबत महाभारत लिहिले होते. गुफेजवळच एक चहाचं दुकान आहे ज्याला इंडियाज लास्ट टी शॉप म्हणतात. माना विलेज मधला हा अनुभव खरोखरच अविस्मरणीय होता. भारताच्या शेवटच्या गावात उभं राहून थंड वाऱ्यात गरम चहाचा घोट घेताना आणि समोर हिमालयाचं अप्रतिम सौंदर्य पाहताना मनाला एक वेगळीच शांतता मिळत होती. मग इथून थोडं खाली उतरताच आम्हाला भीम पूल दिसला. इथे सरस्वती नदीचा प्रचंड वेग आणि आवाज अनुभवायला मिळतो. भारतीय पौराणिक कथेनुसार भीमाने आपल्या पत्नी द्रौपदीसाठी सरस्वती नदी ओलांडण्यासाठी हा विशाल दगडी पूल तयार केला होता. नदी अरुंद दरीतून वाहत येते आणि पुढे अलकनंदा नदीमध्ये मिळते. काही धार्मिक कथांनुसार भगवान गणेशांनी सरस्वतीला शांत होण्यास सांगितले होते, पण नदीचा वेग कमी न झाल्यामुळे तिला अदृश्य होण्याचा शाप मिळाला अशी स्थानिक मान्यता आहे. अनेक भक्तांच्या मते सरस्वती नदी येथे भूमिगत होऊन पुढे त्रिवेणी संगम येथे गंगा आणि यमुने सोबत अदृश्य स्वरूपात मिळते. अस्वलासारखे बुबू आहे तिथे. फर बघ असलं थेक्के ह्यांचं. माना गाव हे फक्त भारताचं शेवटचं गाव नाही, तर निसर्ग, अध्यात्म आणि शांततेचा एक सुंदर अनुभव आहे जो आयुष्यभर लक्षात राहील. इथलं साधं जीवन, स्थानिक लोकांची आपुलकी, पर्वतांमधून वाहणारी हवा आणि प्रत्येक ठिकाणाशी जोडलेल्या कथा, हे सगळं मनात कायमचं घर करून जातं. माना विलेज नंतर आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. पण ह्या वेळेस आम्ही टप्प्याटप्प्याने जाणार आहोत, कारण 15 ते 20 तासांचा प्रवास त्रासदायक होतो. आणि परतीच्या प्रवासात आम्ही एक ॲडव्हेंचर करणार आहोत. ते काय असणार आहे त्यासाठी भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. ओके, बाय. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हां.